सर्व सेवकांना नमस्कार। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनानुसार व शिकवणीप्रमाणे प्रत्येक 12व्या वर्षी येणाऱ्या प्रगट दिनाच्या अगोदर शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य सर्व पक्के सेवकांच्या कुटुंबास मंडळाच्या आदेशानुसार देण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने बाबांच्या मार्गदर्शनानुसार व मंडळाने ठरविलेल्या प्रमाणे शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य बहुतांश पक्क्या सेवकांनी आपल्या कुटुंबासह 4 जुलै 2025 पासून सुरू केलेले आहे। पण बाबांनी सेवकांना हे शुद्धीकरणाचे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य प्रत्येक 12व्या वर्षीच का करावयास सांगितलेले आहे। प्रत्येक 12व्या वर्षीच या त्यागाची संकल्पना बाबांना कशी सुचली, शुद्धीकरण म्हणजे काय, शुद्धीकरणाचे महत्त्व काय आणि नेमके हे शुद्धीकरण कशाचे, ह्या संबंधी आपण आज जाणून घेणार आहोत। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर परमेश्वराची ओळख प्रत्येक मानवाच्या आत्म्यामध्ये दाखविली आहे। आत्मा हा परमात्माचा अंश आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराची ओळख प्रत्येक मानवाच्या शरीरात आत्म्याच्या रूपात दाखविल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पाया पडू देत नाही, कारण पाया पडल्यामुळे एक आत्मा दुसऱ्या आत्म्यासमोर झुकतो, त्यामुळे आत्माचा अनादर होतो। आत्मा परमात्माचा अंश असल्यामुळे पर्यायाने परमात्माचा म्हणजे परमेश्वराचा अपमान होतो असे बाबा समजतात। म्हणून बाबा आपल्या प्रत्येक सेवकाला नमस्कार किंवा प्रणाम करण्यास सांगतात। मानव हा कर्म करता आहे। कर्म हे 2 प्रकारचे आहेत। एक कर्म म्हणजेच नशीब व दुसरे कर्म म्हणजेच कार्य। पहिल्या कर्मात असे म्हटले आहे की मनुष्य जन्माला आला की तो कर्म घेऊन येतो, ज्यात चांगले वाईट सुख दुःख याचे गाठोडे असते, त्यालाच प्रारब्ध म्हटलेले आहे। हे सुख दुःख मागील जन्माच्या कर्तव्यावर अवलंबून असते। दुसरे कर्म म्हणजेच मानव जन्माला आल्यावर तो जे चांगले वाईट कार्य करतो त्याप्रमाणे त्याला योग किंवा भोग मिळतो, यालाच दुसऱ्या शब्दात पुण्यपाप असेही म्हणतात। मानवाच्या स्वभावात सत्य, मर्यादा, प्रेम, सदाचार, नीतिमत्ता हे जसे चांगले गुण असतात, तसेच राग, लोभ, तिरस्कार, मोह, माया, मत्सर, अहंकार हे वाईट गुणही असतात। परिस्थितीनुसार कधी तो या गुणांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करतो, त्याच्या या चांगल्या वाईट कर्मावर त्याचे जीवन व्यतीत करतो। त्याप्रमाणे त्याच्या जीवनात आत्म्याने केलेल्या कर्मावर शुद्ध किंवा अशुद्ध आत्मा हे परमेश्वर ठरवतो, कारण त्याच्या कर्माचे फळ हे त्याला भोगावे लागते। पर्यायाने आत्म्यालाच भोगावे लागते, यालाच त्याने केलेले पाप पुण्य असे म्हणतात। आत्मा हा या पाप पुण्याने भरलेला असतो। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर लोक या मार्गाचे सेवक होत आहेत। त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। या सेवकांना बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाप्रमाणे वागण्यास सांगतात, किंबहुना त्यांच्याकडून परमेश्वराला व बाबांना तसे वचन देण्याचे सांगतात व सेवक त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतात। बाबा सेवकांना मार्गदर्शन करताना सांगतात की मानवाचा आत्मा शुद्ध असायला पाहिजे, म्हणजेच मानवाने परमेश्वराला आवडेल असेच वागायला पाहिजे। परमेश्वराने मानवाला चांगले गुण दिलेले आहेत, त्याचा उपयोग केला तर परमेश्वराला तो नक्कीच आवडतो। त्याकरिता त्याने नेहमी परमेश्वराचे नामस्मरण करत सतत त्यांना समोर ठेवून कार्य करायला पाहिजे, म्हणजेच मानवाचा आत्मा शुद्ध राहतो। बाबा पुढे असेही सांगतात की एका भगवंताचा मार्ग मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे। आत्मा शुद्ध असल्यास मानव मृत झाल्यावर त्याचा आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होतो, म्हणजेच त्या मानवाला मोक्ष प्राप्त होते। बाबांनी आत्मशुद्धी करण्यासाठी सेवकांना प्रत्येक 12 वर्षांनी एकदा 42 दिवसाचे त्यागाचे कार्य करण्यास सांगितलेले आहे, कारण बाबा आपल्या मार्गदर्शनात सांगतात की आत्मा हा सजीव प्राण्यात असून तो 24 तास जागृत व चैतन्यमय आहे। या मार्गाचे सेवक हा मानव प्राणी आहे। बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाप्रमाणे वागत असला तरी त्याच्यात परमेश्वराने जे चांगले वाईट गुण दिलेले आहेत त्यानुसार तो स्वतःच्या स्वार्थासाठी परिस्थितीनुसार वागून आपले जीवनचरित्र चालवितो। अशा वेळेस त्याच्याकडून चूक होणे स्वाभाविक आहे। कधी कधी तो चूकही करतो। मानव हा कर्म करता आहे, फळ देणे हे परमेश्वराचे कार्य आहे।
मानवाच्या हातून वाईट कार्य घडल्यास त्याचा आत्मा दुखावतो. त्याचा आत्मा दुखावला की आत्मा अशुद्ध होतो. अशुद्ध आत्मा परमात्म्यात विलीन होत नाही. म्हणून सेवकाने आत्मशुद्धीकरण करणे आवश्यक आहे. म्हणूनच महान त्यागी बाबा जुंदेवजींनी प्रत्येक 12 वर्षांनीच म्हणजेच 12व्या वर्षी आत्मशुद्धीकरण करण्याकरिता 42 दिवसाचे त्यागाचे कार्य करण्यास सांगितलेले आहे. कारण 12 वर्षाचा एक तप होतो. या तपाला हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. अशी आख्यायिका आहे की साधू संत मुनी हे परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता जंगलात पर्वतात ज्या ठिकाणी शांत वातावरण असेल अशा ठिकाणी जाऊन 12 वर्षे आराधना करीत होते, जप करीत होते. तेव्हाच त्यांना परमेश्वराची प्रचिती येत होती आणि कुठलीही साधना 12 वर्षे केली तर ती पूर्ण होते. हाच आधार घेत बाबांनी 12 वर्षातून एकदा आत्मशुद्धीकरण करावे असे सांगितलेले आहे. प्रत्येक 12 वर्षांनी सेवक आत्मशुद्धीकरणाचे कार्य केल्याने त्यांचा आत्मा शुद्ध असतो. त्यांच्या डोक्यात चांगले विचार तयार होतात व तो परमेश्वराला आवडेल तसेच निस्वार्थ स्वावलंबी परोपकारी कार्य करतो. त्यामुळे त्याला चांगले योग मिळतात व त्याचा आत्मा नेहमी शुद्ध असतो. सरते शेवटी त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होते.